भारत नावाचा हा देश जो आहे, जो देश संविधानाच्या माध्यमातून आमच्या बापांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत नावाचा देश निर्माण करण्यापूर्वी जगाच्या पाठीवर भारत नावाचा देश नव्हता. त्या देशाला कोणी हिंद म्हणायचे, कोणी इंडिया म्हणायचे, कोणी हिंदुस्थान म्हणायचे, कोणी वाटेलच्या नावाने ते बोलवायचे. परंतु संविधानाच्या माध्यमातून भारत नावाचा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला. आणि निर्माण केल्यानंतर जो निर्माण करतो, जो जन्म देतो, त्या जन्म देणाऱ्या बापाचं आपलं मूल कसं बनावं याचं एक स्वप्न असतं. माझ्या मुलांनी जगामध्ये कशा प्रकारे वावरावं, कशा प्रकारे त्यांनी नाव मिळवावं, कशा प्रकारे प्रतिष्ठा मिळवावी याचं एक स्वप्न असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा देशाचा जो बाप आहे त्याचं पण एक स्वप्न आहे. काय होतं ते स्वप्न? तर हा देश कसा असावा, हा देश कसा असावा, हा देश म्हणजे माझं बाळ आहे, संविधानाच्या माध्यमातून मी त्याला जन्माला घातलेला आहे. तर हा देश कसा असावा? तर तो देश, त्या देशामध्ये प्रत्येकाला दर्जा आणि संधीची समानता आहे. हा देश कसा असावा? तर त्या देशामध्ये प्रत्येकाला श्रद्धा, उपासना, आचार, विचार याचं स्वातंत्र्य असावं. हा देश कसा असावा? तर हा देश असा असावा ज्यामध्ये प्रत्येकाला सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा. हा देश असा असावा ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीसोबत त्याचा धर्म, त्याची जात, त्याचा प्रांत, त्याचं जन्मस्थान, त्याचं लिंग याच्या आधारावर भेदभाव करण्यात येईल. आणि प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगता यावं, प्रत्येक व्यक्तीमध्ये बंधुभाव असावा, असा हा देश समता, स्वातंत्र्य, न्याय यावर आधारित आणि एकमेकांशी या देशातील प्रत्येक व्यक्ती जे आहे त्या प्रत्येक व्यक्तींचा एकमेकाशी बंधुभावाच्या धाग्याने जोडलेला एक बंधुत्वाचा संबंध असावा, अशा प्रकारचा देश असेल असं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी लागतात त्या आवश्यक गोष्टीची तरतूद संविधानामध्ये केली. हे बाळ तर जन्मलेलं आहे, भारत नावाचा देश मी निर्माण केलेला आहे, परंतु या देशामध्ये अशा प्रकारचा हा देश असावा. आणि ह्या देशामध्ये हा जर देश जगामध्ये मान्यता प्राप्त, स्वाभिमानी आणि बलशाली देश जर व्हायचा असेल तर ह्या देशामधील प्रत्येक घटकाला त्या देशामध्ये शासन आणि प्रशासनात सहभागाची संधी मिळावी, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे. आणि त्यामुळे त्यांनी मग काय केला? तर संविधानाच्या माध्यमातून जे पिढ्यानपिढ्या दाबल्या गेलेले लोक आहेत, सामाजिक आधारावर ज्यांच्याशी भेदभाव करण्यात आलेला आहे, आर्थिक दुर्बलतेमुळे ज्यांना शिक्षणाची संधी मिळू शकलेली नाही, ज्यांना त्यांच्या बुजरेपणामुळे, त्यांच्या विलग राहण्यामुळे, जंगलात राहण्यामुळे किंवा आदिम स्वरूपाच्या चालीरीतीमुळे ज्यांना शिक्षणाची दारं खुली होऊ शकले नाही, अशा आदिवासींना, अशा भटक्या विमुक्तांना, अशा अनुसूचित जातीच्या लोकांना ज्यांचं सामाजिक आधारावर आर्थिक शोषण करण्यात आलेलं आहे, शैक्षणिक शोषण करण्यात आलेलं आहे, त्या लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून या देशाच्या मुख्य प्रवाहात येण्याची आणि या देशाला बलशाली बनवण्याची संधी मिळावी म्हणून आरक्षण निर्माण करण्यात आले. आरक्षण काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण रस्त्यावर जगणाऱ्या पंक्चरवाल्याला इंजिनियर बनवण्याचं साधन नाही. इंजिनियर बनायचं असेल तर अभ्यास करावा लागेल, पण इंजिनियर बनण्यासाठी त्याच्या मार्गामध्ये जे सामाजिक आणि आर्थिक अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी त्याला त्या प्रवाहात आणण्यासाठीचं साधन म्हणजे आरक्षण. आरक्षण कोणाला नोकरी मिळावी आणि नोकरीतून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करावा आणि त्या भ्रष्टाचारातून इमले उभारावे याच्यासाठी आरक्षण नाही. आरक्षण हे देशाच्या शासन आणि प्रशासनात त्याला सहभागाची संधी मिळावी म्हणून आरक्षणाची तरतूद आहे. आणि ही तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी 1902 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये केली. त्यांनी काय केलं? तर शेणवी, प्रभू, ब्राह्मण आणि जैन या लोकांना वगळून बाकी सर्व लोकांना आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षण द्या. 4 जातींना वगळून
जर आरक्षण गरिबीवर आधारित असता तर त्यांनी त्या काळी सदन असलेल्या मराठ्यांना का आरक्षण दिलं असतं? आरक्षण जर गरिबी हटावचा कार्यक्रम असता तर त्या काळामध्ये मुस्लिमांमध्ये अनेक सदन लोक होते, शाहू महाराजांनी त्यांना आरक्षण का दिलं? म्हणजे आरक्षण हा शासन आणि प्रशासनातील सहभागाचा विषय होता. म्हणून शाहू महाराजांनी ब्राह्मण श्रेणी जे प्रगत होते, प्रभू कायस्थ जे प्रगत होते, त्यांना वगळून इतर सर्व बहुजन समाजाला की ज्यांचा शिक्षणामध्ये सहभाग नव्हता, ज्यांचा राज्यकारभारामध्ये सहभाग नव्हता, अशा लोकांना आरक्षण दिलं. त्यानंतर 1918 साली आपण पाहतो कृष्णराजा वोटियार म्हैसूरचे राजे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये मुस्लिम आणि ब्राह्मण यांना वगळून बाकी सर्वांना आरक्षण. कारण काय, मुस्लिम हे राज्यकर्ते होते. त्या काळामध्ये त्यांचा शासन आणि प्रशासनात सहभाग होता. ते सुशिक्षित होते, शिकलेले होते, ब्राह्मण शिकलेले होते. परंतु ह्या दोन जाती वगळता त्यांच्या राज्यातील अनेक जाती ज्या होत्या त्या जाती शिकलेल्या नव्हत्या, त्यांचं शासन आणि प्रशासनात प्रतिनिधित्व नव्हतं. आणि त्यामुळे कृष्णराजा वडियार यांनी 1918 साली त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षण लागू केलं. आणि हे आरक्षण लागू केल्यामुळे संतापलेल्या कृष्ण मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या त्यांचे जे प्रधान होते त्यांच्या नावाने इंजिनियर्स डे साजरा केला जातो. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांनी त्यांच्या संस्थानाच्या दिवाणपदाचा राजीनामा दिला. म्हणजे ही जी पोटदुखी आहे आरक्षण देण्याची ती आतापासूनची नाही. जेव्हा शाहू महाराजांनी आरक्षण दिला त्यावेळी त्यांचे जे राव बहादूर दिवाण सबनीस सरसुबेदार सबनीस म्हणून जे होते त्या सबनीसांनी आरक्षण दिल्यामुळे या संस्थानाची गुणवत्ता ढासळेल अशा प्रकारचा प्रश्न निर्माण केलेला होता. आणि रानडेंना त्यांनी पत्रात दिलेलं होतं की मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे या देशाची किंवा या संस्थानाची गुणवत्ता ढासळेल. रानडे सबनीस जेवढं चांगलं काम करू शकतात तेवढं चांगलं काम मोहिते भोसले करू शकतील का, असा प्रश्न त्यांनी प्रश्न पत्रामध्ये म्हणजे ही जी पोटदुखी आहे ही पोटदुखी आजची नाही. ही पोटदुखी जी आहे ती जेव्हापासून रिझर्वेशन सुरू झाला तेव्हापासूनची आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संस्थांना, दोन संस्थांना पुरतं रिझर्वेशन मर्यादित होता त्याला संपूर्ण भारतभर लागू करण्यासाठी अत्यंत परिश्रम होते. ते परिश्रम कशा प्रकारचे होते, म्हणजे आरक्षण केवळ आम्ही खालच्या जातीत जन्मलो म्हणून आरक्षण आम्हाला द्या अशा प्रकारची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती काय? नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी ही अशी होती की या देशामध्ये तुम्ही मुस्लिमांसाठी स्वतंत्र राखीव जागा ठेवलेल्या आहेत, या देशामध्ये एंग्लो इंडियनसाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत, या देशामध्ये तुम्ही हिंदूंसाठी वेगळ्या राखीव जागा ठेवलेल्या आहेत, या देशामध्ये शिखांसाठी वेगळ्या राखीव जागा ठेवल्या आहेत. मग शीख, हिंदू, एंग्लो इंडियन आणि मुस्लिम यांच्यासाठी जर वेगळ्या राखीव जागा असतील, त्या वेगळ्या राखीव जागा का आहेत? कारण ते समाज व्यवस्थेतील स्वतंत्रपणे ओळखता येणारे घटक आहेत. त्यांना शासन प्रशासनामध्ये, राजकारणामध्ये त्यांचा सहभाग असावा याच्यासाठी त्यांना इंग्रज सरकारने रिझर्वेशन दिलेलं आहे. आम्ही सुद्धा या देशामधील हिंदू पासून स्वतंत्र असलेला एक वेगळा प्रवाह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की या देशामधील अस्पृश्य जाती त्या हिंदू समाजाचा भाग अजिबात नाहीत. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट 1880च्या जनगणनेमध्ये डेंगी लिबेटसन त्यावेळचे जे जनगणना आयुक्त होते त्यांनी 5 कसोट्या निर्धारित केलेल्या होत्या. या 5 कसोट्यामध्ये ते ज्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही, ज्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार केला जात नाही, ज्यांना कुल किंवा दैवत असं प्रकारचं म्हणून त्याला हिंदू धर्माच्या रूढ हिंदू धर्माच्या संरचनेमध्ये सामावून घेतलं जात नाही, ज्यांच्या स्पर्शामुळे विटाळ होतो, अपवित्रता होते आणि ज्यांच्या हातचं अन्न किंवा पाणी ग्रहण केल्यामुळे अपवित्रता निर्माण होते, अशा प्रकारच्या 5 कसोट्या निर्धारित करून हा वर्ग जो आहे हा वर्ग संपूर्णपणे हिंदूंपासून वेगळा जो वर्ग आहे ही पहिली मागणी डेंगी लिबेटसन. त्यानंतर आपण पुढे जर गेला तर 1880 ते 1921 या काळामध्ये ज्या जनगणना झाल्या त्या जनगणनेमध्ये अस्पृश्य समाज वेगळा गट म्हणून निर्माण करण्यात आला, वेगळा गट म्हणून समजण्यात आलेला होता. आणि त्याच आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 साली भारतामध्ये जे शिष्टमंडळ आला, भारतामध्ये शिष्टमंडळ आल्यानंतर त्या शिष्टमंडळापुढे जी मागणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या मागणीमध्ये पहिली मागणी होती की अस्पृश्य हे हिंदूंपासून पूर्णपणे वेगळे आहेत, ते एंग्लो इंडियन, शीख आणि ख्रिश्चन याच्याप्रमाणे वेगळा समूह आहेत आणि त्यामुळे या वेगळ्या समूहाला रिझर्वेशन दिलं पाहिजे. हीच मागणी जी आहे ती पुढे सायमन कमिशनच्या पुढे गोलमेज परिषदेमध्ये
त्याच्यानंतर पुढे क्रिप्स कमिशन पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेळोवेळी मांडत राहिले की हा समूह जो आहे हा केवळ जातीने मागास आहे किंवा तो अस्पृश्य आहे म्हणून त्यांना रिझर्वेशन मिळावं असं नाही, तर त्यांना आरक्षण जे मिळावा तर हा हिंदूंपासून वेगळा असलेला घटक आहे. आणि त्यांच्या कसोट्या आहेत. बेंजली बेट्सननी ज्या कसोट्या मांडल्या त्याच्यापेक्षा एक पुढची कसोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. ती कसोटी काय होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्या अस्पृश्य जाती आहेत भारतामध्ये, संपूर्ण अस्पृश्य जाती, ह्या अस्पृश्य जाती त्यांना मंदिरात प्रवेश नाही, त्यांच्या स्पर्शामुळे अपवित्रता प्राप्त होते, त्यांच्याकडून अन्न किंवा पाणी ग्रहण केल्यामुळे अपवित्रता निर्माण होते, त्यांना उपनयनाचा अधिकार नाही. याबरोबरच संपूर्ण भारतातील अस्पृश्य जाती ज्या आहेत त्या अस्पृश्य जाती गोमांस भक्षण करतात. हिंदूंसाठी गाय ही पवित्र आहे, गोवंश हा पवित्र आहे. कोणताही हिंदू गोमांस भक्षण करत नाही भारतामध्ये कुठेही. परंतु अस्पृश्य जाती अशा आहेत की ज्या अस्पृश्य जाती संपूर्ण भारतामधील अस्पृश्य जाती गोमांस भक्षण करतात, म्हणून त्या हिंदू नाहीत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिपादन होतं आणि त्याच्याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलं की ह्या देशामध्ये अस्पृश्य जाती हा हिंदू धर्माचा भाग नाही आणि तो स्वतंत्र घटक आहे, म्हणून त्यांना रिझर्वेशन देण्यात यावं, त्यांना आरक्षण देण्यात. आणि ह्या मागणीला जो विरोध आहे, ह्या मागणीला विरोध जो आहे तो विरोध कोणी केला? तर तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी, महात्मा गांधी पासून तर बाकी सर्व नेत्यांनी ह्या मागणीला विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं, आत्ताच्या उपवर्गीकरणाचा आधार कुठे आहे ते मी तुम्हाला सांगतोय, की त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला हिंदू धर्मात राहूनच आम्हाला सुधारणा करायची आहे आणि ही सुधारणा करण्यासाठी हिंदूंच्या अंतर्गतच आम्हाला संयुक्त मतदारसंघ देण्यात यावे. तत्कालीन नेत्यांपैकी ठक्करबापा आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात हरिजन सेवक संघाची स्थापना करण्यात आली आणि हरिजन सेवक संघाच्या माध्यमातून हरिजन सेवक संघाला मदत करणारे जे लोक होते, के सकट पुण्याचे श्री माटेचे सहकारी मांग, देवरुखकर चांभार, त्यानंतर देवराव कांबळे चांभार मांग, देवराव कांबळे मांग मातंगा, हेमचंद्र खांडेकर महार, गणेश आकाजी गवई महार, महाराष्ट्रातील हे जे नेते आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करून आम्हाला हिंदू धर्मातच राहायचं आहे, आम्ही हिंदू धर्माचाच भाग आहोत असं प्रतिपादन. दुसरीकडे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अस्पृश्य नावाचा वर्ग जो तयार केला, दलित नावाचा वर्ग, ज्याला 1936च्या शेड्यूल कास्ट ऑर्डर 1936च्या अंतर्गत मान्यता मिळाली, ती एकता फोडण्यासाठी एकीकडे डिप्रेस्ड क्लासेस मिशन वीरा शिंदेच्या नेतृत्वाखाली, अखिल भारतामध्ये दलित वर्ग असोसिएशन जगजीवनरामच्या नेतृत्वाखाली, डोंग महासभा मंगूरामच्या नेतृत्वाखाली आदिधर्म महासभा, पंजाबमध्ये भगवान दीन, आर के वाल्मिकी, अशा विविध प्रकारचे देशभरातील नेते जे आहेत, ह्या देशभरातील नेत्यांना काँग्रेसने बळ देऊन अस्पृश्य हे हिंदू धर्मातच आहे अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या संभ्रमाच्या पोटी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगतिक होऊन जे काही आता मिळते आहे पदरात पाडून घ्या, या न्यायापोटी 1932 साली मिळालेला जातीय निवाड्याचा कम्युनल अवॉर्ड जो आहे त्या कम्युनल अवॉर्ड सोबत तडजोड करावी लागली आणि पुणे कराराच्या माध्यमातून या देशामधील अस्पृश्यांना राखीव जागा देण्यात याव्यात, ही कन्सेप्ट देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा म्हणजे देशात पहिल्यांदाच अस्पृश्य हा वेगळा घटक आहे आणि त्याच्यासाठी वेगळ्या राजकीय प्रतिनिधित्वाची तरतूद करावी लागणार आहे हे मान्य करण्यात आला. आणि तेव्हापासून आरक्षणाच्या संदर्भात विविध प्रकारचे संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न जे आहेत ते देशपातळीवर झालेले आहेत. संविधान तयार होत असताना झालेले आहेत, त्याच्यानंतरही संविधानाची अंमलबजावणी जेव्हा झाली त्यावेळी सुद्धा हे प्रयत्न झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आरक्षण म्हणजे देशाला लागलेली काहीतरी एक मोठं संकट आहे, काहीतरी मोठी बाधा आहे, अशा प्रकारचा प्रयत्न उच्चवर्णीय जातीचे लोक या देशातील ब्राह्मण, बनिया, मारवाडी या देशातील मोठे जमीनदार जे आहेत ते वारंवार करत असतात. हा संभ्रम जो आहे हा संभ्रम जाणून बुजून निर्माण केलेला आहे आणि ह्या संभ्रमापासून आपण आता मी याच्याकडे येतो की आरक्षण फक्त भारतातच आहे का? आरक्षण अमेरिकेमध्ये आहे, डायव्हर्सिटीच्या माध्यमातून तिथल्या ब्लॅक्सना, तिथल्या काळ्यांना प्रत्येक, तुम्ही जर पाहिलं अमेरिकन सिनेमे जर तुम्ही पाहिले तर अमेरिकन सिनेमामध्ये एकही असा सिनेमा म्हणत नाही की ज्याच्यामध्ये ब्लॅक्स किंवा निग्रो किंवा काळे लोक आहेत त्यांचे 2-3 लोक तरी घेतले जात.
अमेरिकेमध्ये अशी एकही कंपनी नाही की ज्या कंपनीमध्ये ब्लॅकसाठी वेगळ्या प्रकारच्या ज्या नोकऱ्या राखून ठेवल्या जातात. अमेरिकेतील प्रत्येक विद्यापीठामध्ये अफर्मेटिव्ह एक्शन किंवा डायव्हर्सिटीच्या माध्यमातून काळ्यांना किंवा एशियन्सना किंवा ईस्ट एशियन्सना प्रतिनिधित्व देण्यात यावं अशा प्रकारची तरतूद जी आहे ती प्रत्येक वेळी करण्यात आलेली आहे. हे आपण पाहिलं. जपानमध्ये बुरोकोसाठी आरक्षण आहे, नेदरलँडमध्ये जिप्सीसाठी आरक्षण आहे, न्यूझीलंडमध्ये माओरीसाठी आरक्षण आहे. म्हणजे जगभरामध्ये जर पाहिलं आपण तर जगभरामध्ये आरक्षण ही या देशामध्ये शासन जो ते कोणते देश असतील त्या देशामधल्या शासन आणि प्रशासनामध्ये जे मागासलेले लोक आहेत, जे प्रवाहाच्या बाहेर राहिलेले लोक आहेत, त्यांना सामावून घेण्याची कुठली ना कुठली तरतूद करण्यात आलेली आहे. त्याला भलेही भारतामध्ये आरक्षण नाव असेल, अमेरिकेमध्ये डायव्हर्सिटी नाव असेल, ऑस्ट्रेलियामध्ये एबॉरिजिनस अपलिफ्टमेंट अशा प्रकारचं नाव असेल, वेगवेगळ्या प्रकारची नावं असतील. कन्सेप्ट ही आहे की जे लोक प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेलेले आहेत त्या लोकांना शासन आणि प्रशासनामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी केल्या पाहिजेत. हे तत्व जे आहे हे तत्व जगन्मान्य झालेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये या तत्वाला सुरुंग लावण्यासाठी या देशामध्ये जातीवादी लोक ज्यांना असं वाटतं की सरकारची संपूर्ण साधन संपत्ती आपल्याच हातात एकवटलेली असावी आणि जे प्रगतीचे जे काही लाभ आहेत ते आपल्यालाच मिळाल असं ज्यांना वाटतं तो समूह वारंवार या कन्सेप्टला विरोध करतो. आता परिस्थिती अशी झालेली आहे की आरक्षणाची कन्सेप्ट मान्य होऊन आपण जर पाहिला तर जवळपास 76 वर्षाचा कालावधी लोट केला. 1902 जर आपण संदर्भ घेतला तर 100 वर्षांवर अधिक कालावधी लोट केला, 125 वर्ष. तर हा जो संदर्भ आहे हा संदर्भ जनमानसामध्ये रुजलेला आहे. मग आपण त्याला ताबडतोब एकाएकी समाप्त करू शकत नाही. मग जी गोष्ट समाप्त करता येत नाही त्या गोष्टीला बदनाम कसं करायचा, त्या गोष्टीला फाटे कसे फोडायचे, त्या गोष्टीला ती तुच्छ कसं लेखायचं याची ब्राह्मणवाद्यांनी एक स्टाईल तयार केली, एक पद्धत तयार केली. आणि ती पद्धत अशी आहे की जे आपल्याला त्रासदायक आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये अत्यंत गैरसमज पसरवायचे, त्याला बदनाम करायचा आणि ह्याच्यामुळेच कसं नुकसान होत आहे हे असं भासवायचं आणि अंतर्गत कलह मारला. आज आपण आरक्षण उपवर्गीकरणाचा जे काही प्रकार पाहतोय हा आरक्षण नष्ट करता येत नसेल तर आरक्षण अन्य मार्गाने संपवून टाका, हा त्याचा मागचा उद्देश आहे. आरक्षण उपवर्गीकरण करावं ही जी पहिल्यांदा जी त्याला टूम म्हणू आपण किंवा पहिल्यांदा जी कल्पना जी आली ती कल्पना कशी आहे? ती सामाजिक न्यायाची कल्पना आहे का? ते मागासलेले आहेत त्यांना काहीतरी द्यावं बाबा, की पुढारलेला वर्ग जो आहे तो जास्त जे लाभ घेतो आहे आणि जो त्याच्यापेक्षा मागास आहे त्याला लाभ मिळत नाही म्हणून उपवर्गीकरण आणावं अशा प्रकारची कन्सेप्ट आहे का? तर नाही. आरक्षणाचं उपवर्गीकरण किंवा आरक्षणाचं विभाजन केलं पाहिजे ही कन्सेप्ट किंवा हे तत्व पहिल्यांदा ते लागू झालं ते पंजाबमध्ये का लागू झालं त्याचं कारण काय? याचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसेल की पंजाबमध्ये जर भारतातील सर्वात जास्त 41.6% आजच्याकडे 2011च्या जनगणनेनुसार 31% अधिक शेड्यूल कास्ट आहे. अनुसूचित जातीचे लोक पंजाबमध्ये सर्वात जास्त आहेत. पण याच्यामध्ये विभाजन कसं झालेलं आहे तर 4 प्रमुख जाती आहेत. त्यामध्ये पहिली जात जी आहे ती आहे मजहबी शीख, दुसरी जी आहे रामदासी आणि रविदासी, तिसरी आहे आदिधर्मी आणि चौथी आहे वाल्मी. ह्या 4 प्रमुख गट आहेत पंजाब. त्या 4 प्रमुख गटापैकी राजकारणाच्या दृष्टीनं मजहबी शीख जे आहेत ते कायमस्वरूपी अकाली दलाशी जोडले. दुसरा जो वर्ग आहे रविदासी आणि रामदासिया ज्या जातीचे कांशीरामजी होते, रामदासी आणि रविदासिया हे आंबेडकर आहेत. तिसरा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये आदिधर्मी हा आम्ही हिंदू धर्माचे किंवा शीख धर्माचे घटक नाही, आमचा आदि धर्म वेगळा आहे. मास्टर मंगूरामच्या नेतृत्वाखाली 1920 सालापासून त्यांनी संघटित केला आणि ते लोक जे आहेत ते पारंपरिक धंदे करत नाहीत. ते लोक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पारंपरिक व्यवसाय सोडून वेगवेगळ्या व्यवसायामध्ये. तर यामध्ये राजकीय विभाजन अशा प्रकारचं आहे की मजहबी शीख जे आहेत ते अकाली दलासोबत, रविदासी आदिधर्मी आणि रामदासिया हे काँग्रेस सोबत आणि वाल्मिकी जे आहेत ते मुख्यतः शहरी भागात सफाई काम करतात, संडास साफ करण्याचे काम करतात, वेगवेगळ्या प्रकारचे अस्वच्छ ठरवल्या गेलेली जे काम आहे ती कामं करतात.
तो वर्ग शहरी भागात राहत असल्यामुळे तो भाजप असो, ते तत्कालीन जो जनता पार्टी होती, जे जनसंघ होता, तत्कालीन जनसंघ, त्या जनसंघ असो. तर या स्थितीमध्ये मोठा वर्ग असलेल्या मजहबी शिखाला अकाली दलापासून तोडायचं असेल आणि वाल्मिकीला जर जनसंघापासून तोडायचं असेल तर त्यासाठी म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री जे होते ज्ञानी झैलसिंग, त्या ज्ञानी झैलसिंगने 1975 साली तिथल्या आरक्षणाचं विभाजन केलं. आणि ब म्हणजे गट 1, गट 1 आणि गट 2, आणि हे विभाजन करून त्यांनी मजहबी शिखासाठी मजहबी शीख आणि वाल्मिकी यांचा एक वेगळा गट तयार केला आणि रविदासी आणि रामदासी यांचा एक वेगळा. आणि ते जे ती जी कन्सेप्ट आहे यामध्ये मागासलेल्या समूहांना प्रतिनिधित्व देण्याच्या ऐवजी राजकीय दृष्ट्या आपल्यासोबत जोडणे हा मुख्य उद्देश होता. त्यामुळे आजही पंजाबमधील वाल्मिकी आहेत, पंजाबमधील रविदासी आहेत, पंजाबमधील रामदासी आहेत, ते काँग्रेस सोबत जुळलेले आपल्याला दिसतात. त्याचा दुष्परिणाम असा झाला की 31% पेक्षा जास्त लोकसंख्या अजूनही आजपर्यंत पंजाबचा एकही मुख्यमंत्री काँग्रेसच्या जमान्यात किंवा भाजपचा तर प्रश्नच येत नाही, अकाली दल किंवा काँग्रेसच्या जमान्यामध्ये मुख्यमंत्री बनू शकला नाही. अगदी अलीकडच्या काळामध्ये चरणजित सिंग चन्नीला, अगदी अलीकडच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेसवर पाळी आली त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री. राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत जर पाहिलं 31% असलेल्या समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व पंजाबमध्ये अत्यंत नगण्य दिसेल आपल्याला. संपूर्णपणे जाट शिखांचं वर्चस्व आणि जाटांचं वर्चस्व किंवा खत्री लोकांचं वर्चस्व आपल्याला दिसेल. हा तुमचा जातीय इतिहास. म्हणजे जर आपण विचार करायला गेला तर नोकऱ्याचं विभाजन एकीकडे राहिला आणि या उपवर्गीकरणामुळे दुसरा त्याचा फायदा काय झाला पंजाबमध्ये, हे अत्यंत मायन्यूट अभ्यास केलेला प्रत्येक राज्यांच्या जाती व्यवस्थेत. दुसरा फायदा काय झाला तर आरक्षणातील संधी हुकल्यामुळे रामदासी आणि रविदासी लोक मोठ्या प्रमाणावर परदेशी स्थलांतर करू शकले. आज पंजाबच्या GDP मध्ये 38% वाटा परदेशामध्ये मायग्रेट झालेल्या, परदेशामध्ये स्थलांतर केलेल्या रविदासी लोकांचा. रविदासी 38% GDP मध्ये वाटा. मोठमोठी घरं आणि मोठमोठ्या जमिनी त्यांनी विकत घेतल्या. याला काय म्हणतात उपवर्गीकरण. उपवर्गीकरणाचा जो दुसरा इफेक्ट जर पाहिला आपण, सरकारी नोकऱ्या उत्तर प्रदेशामध्ये सत्ता स्थापन. उत्तर प्रदेशामध्ये सत्ता स्थापन कशी काय झाली तर उत्तर प्रदेशामध्ये चमार आणि जाटव, जे चमार जात जी आहे त्या चमार जातीची लोकसंख्या 20%. संपूर्ण भारताचा जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये चमार ही जात जवळपास 20 राज्यामध्ये चमार या नावाने ओळखली. 28 पैकी 20 राज्यामध्ये चामार ही जात चामार या नावाने ओळखली जाते आणि त्यांची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 4,86,00,000 आहे. म्हणजे ही जात जर राजकीय दृष्ट्या संघटित झाली तर ब्राह्मणवादाला आव्हान देणारी पहिली जाती चामार. हे जेव्हा इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या लक्षात आलं त्यावेळी ज्या ज्या कोणी जाती प्रगत आहेत त्या प्रगत जातीच्या विरोधात राम उठवायला लागले. चामाराचे किंवा महाराजचे नैसर्गिक मित्र जे आहेत ते कोणते आहेत तर आपण पाहिला राजस्थानकडे गेलो आपण. राजस्थानमधले मेघवंशी, मायावंशी ही जात आंबेडकरांची जात आहे. गुजरातमधील परमार आहे, वांकर आहे, ही जात आंबेडकरवादी जात आहे. तेलंगणामधील माला जात जी आहे ती आंबेडकरवादी जात आहे. त्या जातीने आंबेडकरांच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. कर्नाटकामधील होलाया जात जी आहे ती आंबेडकरवादी जात आहे. बंगालमधील नमोशूद्र जात आहे, नमोशूद्र कोच राजवंशी, ह्या जाती आंबेडकरवादी जाती आहेत. बिहारमधील दुसाद, पासवान, पाशी जाती आहेत, त्या आंबेडकरवादी जाती आहेत. त्यामुळे या आंबेडकरवादी जाती जर एकत्र आल्या तर ह्या देशाच्या लोकसंख्येमध्ये 20% भरतात जवळपास. आणि या 20% लोकसंख्येचं आव्हान जे आहे ते आव्हान राजकीयदृष्ट्या आपल्याला पेलवणार नाही. हे जेव्हा या देशामधील ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या लक्षात आलं त्यावेळी या देशामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे, त्याच्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. आज उपवर्गीकरणाचा लढा जो आहे, उपवर्गीकरणाचा जो गोंधळ चाललेला आहे, हा गोंधळामागे हे राजकीय स्कोर सेटल करण्याचा किंवा राजकीय उद्देश जो आहे हा राजकीय उद्देश आपण लक्षात ठेवा. त्यामध्ये केवळ राजकीय उद्देश आहे. इथल्या मागास समूहाला न्याय देणे हा त्याचा उद्देश अजिबात नाही. त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये विजयंती जाती, विजयंतीमध्ये विमुक्त जाती ज्या आहेत, विमुक्त जाती 42 जाती, विजय 1. त्या 42 जातींना रिझर्वेशन किती आहे तर त्या 42 जातींना 3.5%. विजय ए, त्याच्यानंतर विजय ब ज्याला म्हणतो आपण फटक्या जमाती ब, ही आहे बंजारी बंजारा, त्यांच्यासाठी किती रिझर्वेशन आहे? धनगरांना किती रिझर्वेशन आहे? 3.5%. आणि 2.5% रिझर्वेशन आहे ते फक्त एक बंजारी आहे.
म्हणजे 11% जातीचं 11% रिझर्वेशनचं 11% आरक्षणाचं विभाजन करण्यात आलेलं आहे आणि हे विभाजन करून प्रत्येक जातीला ते वाटण्यात आलं. पण वाटण्यात आलं तर आपण आज जर पाहतो प्रशासनात काय स्थिती आहे. एखादा वडार किंवा एखादा कैकाडी किंवा एखादा डमरूवाला नंदीवाला आपल्याला कलेक्टर झालेला दिसतो का? एखादा कोल्हाटी एखादा तो म्हणतो आपण कुरमुड्या जोशी प्रशासनामध्ये दिसतो का कुठल्या तरी ठिकाणी? मग यांच्यामध्ये इंटरचेंजेबिलिटी म्हणजे या जातीचा माणूस जर मिळाला नाही तर बाकीच्या 3 गटातील माणूस घेतला जातो. आज भाजपच्या ज्या जागा आहेत, आपल्या विजय एच्या जागा आहेत, विमुक्त जाती एच्या 42 जातीच्या जागा ज्या आहेत त्या बंजारी किंवा धनगरांनी झाल्या. याचा फायदा बंजारीला मिळाला नाही, म्हणजे बंजारांना मिळालेला नाही. त्याचा फायदा धनगर आणि बंजारी या 2च जातींना इंटरचेंजेबल असतात. आणि नेमकं जे आहे म्हणजे उपविभाजन करून सुद्धा त्यांच्यामध्ये शिक्षिताचं प्रमाण कमी असल्यामुळे उपवर्गीकरणाचा फायदा ज्याला म्हणतो आपण, तो फायदा भटक्या म्हणजे विमुक्त जातींना तसा घेता आला नाही. तसाच महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला उपवर्गीकरण झाला तर हा उपवर्गीकरणाचा फायदा जो आहे तो फायदा या अत्यंत मागास जाती ज्या आहेत त्यांना सुद्धा घेता येणार नाही अवस्था आहे. आणि त्याच्यामधून त्यांचं राजकीय ऐक्य जे आहे किंवा त्यांच्यामधली जी वर्गीय जाणीव जी आहे की आम्ही एका वर्गाचे आहोत, आम्ही एका क्लासचे आहोत, ही वर्गीय जाणीव होमोजिनिटी जी आहे ती आम्ही एक होमोजिनियस ग्रुप आहोत, ती होमोजिनियस ग्रुप असल्याची भावना जी आहे ती भावना नष्ट करणे हा यामागचा उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये चंद्रचूडनी कुठल्याही प्रकारचा संवैधानिक आधार नसताना, संविधानामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नसताना हा जो निर्णय देऊन या देशामध्ये जातीमध्ये अंतरकलह माजवण्याचं जे कारस्थान केलेलं आहे आणि त्या कारस्थानाला आपल्यामधीलच भूषण गवई नावाच्या विभीषणांनी जो साथ दिलेली आहे, साथ अत्यंत निषेधार्ह आहे. त्याचे जे दूरगामी परिणाम जे आहेत ते दूरगामी परिणाम आपण लक्षात घेतले पाहिजेत. तो आरक्षणाच्या संदर्भात उपवर्गीकरण करण्याचा जो मुद्दा आहे हा उपवर्गीकरणाचा मुद्दा सामाजिक न्यायाचा नसून जातीमध्ये कलह माजवणे आणि त्याच्याद्वारे वर्गीय एकजूट मोडून काढणे ही आहे. मग भांडण कशासाठी पाहिजे? उपवर्गीकरणासाठी भांडण नको जेव्हा आपण म्हणतो, मग कशासाठी भांडण हा पण मुद्दा येतो. तर भांडण यासाठी पाहिजे की जेव्हा आज काय होते, आज सत्ताधारी नोकऱ्याच भरत नाही. महाराष्ट्रामध्ये एकूण 7,45,000 राज्य सरकारच्या म्हणजे 7.5 लाख राज्य सरकारच्या नोकऱ्या 7.5 लाख. 2023 साली महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेली आकडेवारी आहे या 7.5 लाख नोकऱ्यापैकी फक्त 4,26,000 नोकऱ्या आहेत. फक्त 4,26,000. आणि या 4,26,000 नोकऱ्यामध्ये अनुसूचित जातीच्या किती नोकऱ्या भरलेल्या आहेत? 86,028. पूर्ण म्हणजे बारीक सारीकडे झालं बरोबर झाला ना 86,000. त्या 86,000 नोकऱ्यामध्ये जर आपण आकडेवारी पाहिली की बौद्धांनी आमच्या जागा खाल्ल्या, बौद्धांनी आमच्या जागा खाल्ल्या असा जो घोष लावण्यात येतो की त्याला काही वस्तुस्थितीचा आधार आहे का? तुम्ही आकडेवारीच वाचवता. आकडेवारीचा आधार जर आपण पाहिला ह्या संपूर्ण 7.5 लाख नोकऱ्यापैकी फक्त 4.5 लाख नोकऱ्या भरलेल्या आहेत. 4.5 लाख नोकऱ्यामध्ये अनुसूचित जातीच्या किती नोकऱ्या भरलेल्या आहेत? तर अनुसूचित जातीच्या एकूण नोकऱ्या ज्या भरलेल्या आहेत त्या आहेत फक्त 86,000. ह्या 86,000 नोकऱ्यापैकी गट अ मध्ये किती आहेत? गट अ मध्ये जर आपण विचार केला तर बौद्धांना किती मिळालं जागा? 1382. म्हणजे एकूण त्याचा पर्सेंटेज जर पाहिला आपण 5.1% आहे. क्लास 1च्या नोकऱ्या, क्लास 2च्या नोकऱ्यामध्ये किती भरलेल्या आहेत? तर 2,604. त्याचं पर्सेंटेज जर पाहिला आपण तर ते येतं 5.7%. बौद्धांची लोकसंख्याच आपण अनुसूचित जातीच्या जर प्रमाणात विचार केली तर अनुसूचित जातीच्या 1,32,00,000 लोकसंख्येपैकी जवळपास 95 लाख जी लोकसंख्या जी आहे ती बौद्धांची. 95 लाख. त्यामध्ये 80 लाख जे आहेत ते अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहेत. या 80 लाखापैकी 49 लाख जे आहेत ते ज्यांनी बौद्ध म्हणून नोंदवलेलं आहे. 30 लाख जे आहे ज्यांनी आपली नोंद हिंदू म्हणून केलेली आहे आणि 13 लाख लोक जे आहेत त्यांनी आम्ही हिंदू आणि बौद्धही नाही अशा प्रकारची नोंद केली. 95 लाख लोक जे आहेत ते बौद्ध आहेत. या 95 लाख लोकांना किती नोकऱ्या मिळालेल्या आहेत? तर आपण जर पाहिलं तर गट अ मध्ये फक्त त्यांना मिळालेले आहे 1,382. गट ब मध्ये 2,604. गट क मध्ये
19,537, त्याच्या टक्केवारीमध्ये 5.7% आणि गट ड मध्ये 4,484 म्हणजे 7.4%. असे एकूण मिळून किती भरलेले आहेत? 28,047. मिळाला किती पाहिजे होत्या? 62%चा विचार जर केला आपण, तर 62%चा विचार केला तर बौद्धांना एकूण भरलेल्या 86,000 नोकऱ्यांपैकी 51,000 नोकऱ्या बौद्धांच्या वाट्याला आहेत. 51,000 आल्या किती आहेत? 28,000. मग 28,000 जर वाट्याला आलेल्या असतील तर आमचंच प्रतिनिधित्व नाही आहे बौद्धांचं, आणि तुम्हाला ते सांगण्यात येतं की बौद्धांनी आमच्या नोकऱ्या खाल्ल्या. याच्यामध्ये किती तथ्य येतात? याला काही आकडेवारीचा आधार आहे का? याला काही सांख्यिकीचा आधार आहे का? कुठल्याही प्रकारचा आधार नसताना हा अपप्रचार केला जातो आहे, जेणेकरून या दोन समाजामध्ये तेढ येईल. मग मागणी काय पाहिजे? तर या 7.5 लाख नोकऱ्या ज्या आहेत, या 7.5 लाख नोकऱ्या संपूर्णपणे भरा. याच्यामध्ये आज 50% नोकऱ्या ज्या आहेत, त्या 50% नोकऱ्या तुम्ही रिकाम्या ठेवलेल्या आहेत. त्या रिकाम्या ठेवलेल्या नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्या आपण भरल्या पाहिजेत, ही मागणी सरकारकडे केली पाहिजे. यांनी ह्या संपूर्ण माग महार मातंगापासून तर संपूर्ण लोकांनी एकत्र येऊन ह्या रिकाम्या जागा ज्या आहेत, त्या अवशेषाच्या जागा आहेत, त्या भरल्या पाहिजेत. याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे. हा संघर्ष या लोकांनी करू नये म्हणून उपवर्गीकरणाचं भूत आपल्यापुढे उभं केलं. दुसरीकडे जर पाहिलं आपण राज्य सरकारची स्थिती आहे, महामंडळाची काय स्थिती आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण 110 महामंडळ. ह्या 110 महामंडळापैकी 19 महामंडळ डिफॉल्ट आहेत, ते काम करत नाही, बंद आहे. 91 महामंडळ आहे. 91 महामंडळामध्ये एकूण स्ट्रेंथ जी आमचं लोक कर्मचारी संख्या किती आहे? जवळपास 2.5 लाख आहे. तुम्हाला एकदम एक्झॅक्ट आकडा पण आहे माझ्याकडे, मी सांगितलं 2.5 लाख आहे. या 2.5 लाखापैकी सगळ्यात जास्त नोकऱ्या कुठे आहेत? ST महामंडळात 58. त्याच्यानंतर मग सेकंड नंबरवर कोण आहे? तर महामित्र 36,000. त्याच्यानंतर मग कोणते? महाजन 24,000. आता ह्या ज्या नोकऱ्या आहेत, ह्या नोकऱ्यामध्ये सर्वात जास्त नोकऱ्या कुठल्या आहेत? त्या गट डच्या आणि गट कच्या अधिकारीमध्ये नाही. गेल्या कित्येक वर्षापासून या महामंडळामध्ये कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या आहेत. आणि कंत्राटी पद्धतीने जेव्हा नोकर भरती होते त्यावेळी रिझर्वेशन वगैरे काही ठेवलेलं नसतं. आणि त्यामुळे झालं काय आहे की मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीमध्येच नव्हे तर सर्वच समाजामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. तिसरा जो नोकऱ्यांचा मोठा स्रोत जो आहे तो कोणते आहे? तर तिसरा मोठा स्रोत जो आहे तो आहे नगर परिषदा आणि स्थानिक स्वराज्य. जर आपण पाहिलं संपूर्ण विचारात घेतला तर महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 29 महानगरपालिका आणि 232 नगरपालिका, 125 नगरपंचायती इतकी स्थानिक स्वराज्य. आणि यांची एकंदरीत स्ट्रेंथ घेतली तर सर्वात जास्त नोकऱ्या कुठे आहेत? तर मुंबई महानगरपालिका. त्या किती आहेत? 1,45,000. मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण मंजूर जागा 1,45,000. त्यापैकी भरलेले किती आहेत? फक्त 52,000. फक्त 52,000. बाकीच्या 80,000 कंत्राटी पद्धती. बाकी संपूर्ण महानगरपालिकेमध्ये नगर परिषदेचे नगराध्यक्ष बसलेले आहेत. आपण जर ही आढावा घेतला तर संपूर्ण महानगरपालिकामध्ये सफाई कामगारपासून ड्रायव्हरपासून झाडूवाल्यापासून तर जे घनकचरा व्यवस्थापनपासून सगळीकडे जी लोक आहेत ती कंत्राटी पद्धतीने नेमलेली आहे. आणि कंत्राटी पद्धतीने नेमलेली असल्यामुळे ह्या जागा भरल्या जात नाही, लोकांना त्याचा लाभ मिळत नाही, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढते. आणि हे बेरोजगार लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1949ला इशारा 26 नोव्हेंबर 1949ला इशारा दिलेला होता की जर या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित झाला नाही तर ज्यांचं आर्थिक शोषण झालेलं आहे ते लोक हा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त. मग जे लोक बेरोजगार आहेत, जे लोक आर्थिक समस्येने ग्रस्त आहेत, ज्या लोकांना पोटभर 2 वेळचं अन्न मिळत नाही, ज्यांना आरोग्याची सोय मिळत नाही, ज्यांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना अंगभर घालायला वस्त्र मिळत नाहीत, हे लोक बंड करून या देशामधील ब्राह्मणवादाला उद्ध्वस्त करू नये याच्यासाठी त्यांच्यामध्ये अंतर्गत कला माजवणे आणि त्यांच्यामध्ये अंतर्गत भांडणे लावणे, हे भांडण लावण्याचं काम जे आहे ते भांडण लावण्याचं काम या देशातील सत्ताधारी करत आहेत. आणि उपवर्गीकरण जरी झालं तरी आपण जर पाहिलं उपवर्गीकरण जिथे जिथे झालेलं आहे, तेलंगणामध्ये उपवर्गीकरण झालं. या उपवर्गीकरणाचा फायदा जर आपण पाहिला तर सगळ्यात जास्त जे तेलंगणाच्या लोकसंख्येच्या एकूण 36% मादिगा आहे. 36% आकडेवारीचं पासून या 36% मादिगांना नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व किती मिळालं? पण मादिगा प्लस 15 जाती ह्यांना मिळून 9% रिझर्वेशन दिलं. म्हणजे ज्यांची लोकसंख्या 36% आहे तेलंगणाच्या याच्यामध्ये. आणि अनुसूचित जातीचा विचार जर केला तर अनुसूचित जातीमध्ये जवळपास 70% मादिगा आहे. 70% लोकांना रिझर्वेशन किती दिलेलं आहे? 9%. फायदा झाला की नुकसान झालं? कारण मादिगाचे नेते मंदाकृष्ण मादिगा ह्या उपवर्गीकरणासाठी त्यांनी जंग पछाडली.
उपवर्गीकरण करून घेतलं त्यांनी. पण आज आपण जर पाहिलं अवस्था अशी आहे की त्यांच्याच जातीचे हक्क जे आहेत ते मारले आहेत. कर्नाटकामध्ये डावे दलित आणि उजवे दलित, डावे दलितामध्ये जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आदि द्रविडा, त्यानंतर भोवी, वडार या जाती आहेत. बोलाया डाव्या दलितामध्ये, उजवे दलित आणि डावे दलित हे दोन हे आहेत आणि दोन ह्या दलितांना ते वाटून देण्यात आलेलं आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जर पाहिलं आपण तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त ज्यांची लोकसंख्या आहे आदि द्रविडार जातीवर अत्यंत मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आपल्याला. तर उपवर्गीकरण जे आहे, उपवर्गीकरणामुळे सगळं काही आलबेल होईल आणि आम्हाला सगळं काही मिळेल ह्या भ्रमामध्ये कोणी जर राहत असेल तर त्याचं ते इल्युजन आहे, त्यांचा तो विकरण केला तरीही परंतु काही जाती अशा राहतील की त्या जातीला ह्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. आणि त्यामुळे माझी अशी विनंती आहे आपल्या सर्वांना, मी आपला बराच वेळ घेतलेला आहे की हा जो भूलभुलैया आहे, हा भूलभुलैया दुसरं तिसरं काही नसून जातीमध्ये वर्गकलह माजवणे, जातीमध्ये भांडण माजवणे आणि त्याचा राजकीय फायदा जो आहे तो राजकीय फायदा एका विशिष्ट पक्ष सत्ताधारी पक्षाला व्हावा या दृष्टिकोनातून ब्राह्मणवादाविरुद्धची लढाई जी आहे ती कमजोर करणे हे त्याच्या मागचं सूत्र आहे. आपल्याला ह्या देशामध्ये ब्राह्मणवादाविरुद्ध लढाई करून त्या देशातील शासन आणि प्रशासनात आपल्याला सहभाग घडवायचा असेल तर आपली वर्गीय जाणीव, आपली एकजूट कधी भंग होऊ देता कामा नये. आणि एकजूट हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे, हेच तुम्हाला सर्वात मोठं शस्त्र आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाविषयी, कोणत्याही व्यक्तीविषयी, महापुरुषाविषयी आपण कटुता बाळगा. महापुरुष हे सर्व समाजाचे असतात. मग ते अण्णाभाऊ साठे असो, मग ते बाबासाहेब आंबेडकर असो, ते लहुजी वस्ताद चालले असो किंवा महात्मा फुले असो, आदर्श शाहू महाराज असो, ह्यांनी आपल्या कालखंडामध्ये व्यवस्थेशी लढा पुकारलेला आहे त्यांच्या मार्गाने. आणि लढा पुकारून एक विशिष्ट टप्प्यावर हा प्रगतीचा रथ जो आहे तो घेऊन आलेले आहेत. आजच्या काळाला अनुसरून त्यांचं मूल्यमापन करणं, त्यांच्यावर अन्याय करणार होईल. महापुरुष हे कायम महापुरुष वंदनीयच राहिले पाहिजे. त्यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचा संभ्रम, कुठल्याही प्रकारचं ज्याला अपशब्द म्हणतो आपण त्यांची तुच्छताहीन अशा प्रकारचे विचार आपण काढू नये असं मला वाटतं. आणि आपली वर्गीय एकजूट जर आपल्याला अक्षुण्ण ठेवायचं असेल, कायम ठेवायचं असेल तर एक वर्ग म्हणून आपण ब्राह्मणवाद्याशी लढलं पाहिजे. एवढं मी इथे आपल्या सांगतो आणि मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराज. धन्यवाद सर. आरक्षण समज आणि गैरसमज या विषयावर सरांनी अत्यंत सखोल अशी देशपातळीवरील प्रत्येक राज्याची सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच अंगांनी महत्त्वपूर्ण मांडणी केलेली आहे. मला वाटते आपण या सभागृहामध्ये जी संख्या आहे आतापर्यंत बसला तर सरांचं हे मार्गदर्शन नक्कीच प्रभावी आणि आपल्याला पटलेलं आहे असा समज या ठिकाणी करायला हरकत नाही. यानंतर अध्यक्षीय समारोप होणार आहे. आपण अजून थोडा वेळ या ठिकाणी आम्हाला द्यावा. अध्यक्षीय समारोपापूर्वी याच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन सतीश कांबळे सर यांचं स्वागत या ठिकाणी आपण करूयात. मी पौर्णिमाताई इंगडे आणि आमचे ॲडव्होकेट गोरे सर आपण यावर दोघांनाही विनंती करतो आपण सतीश कांबळे सरांचं स्वागत करावं. आणि लागलीच अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी गौतम मुंडे सर यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला मुंबईहून उपस्थित झालेले आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय माननीय सुनील खोब्रागडे साहेब, थोर विचारवंत आणि समीक्षक आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय पंकज उमावत साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सतीश कांबळे सर, सुरेशजी हिवराळे, प्रतिभा अतुल सर्वदे,
कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे मिलिंद सावंत जे सेलू नगरीचे नगराध्यक्ष आहेत, तसेच समाजभूषण आमचे मित्र संजीव आडागळे, गौतम भराडे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांचा या ठिकाणी सन्मान झाला असे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, ज्या शाहू महाराजांनी आपल्याला मोलाचा संदेश दिला, माझे राज्य गेले तरी बेहतर, पण हातात घेतलेले अस्पृश्यता उद्धारण्याचे काम मी कधीही सोडणार नाही, असा मोलाचा संदेश देणारे, छाती ठोकपणे सांगणारे एकमेव राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला लक्ष शुभेच्छा देतो. तसेच मिलिंद सावंत यांनी सांगितलं की उत्पन्नाचं कुठलंही साधन नसताना किंवा आर्थिक कुवत तितकी चांगली नसताना सुद्धा संजय बगाटे हे आपल्याला दरवर्षी शाहू महाराजांची जयंती असेल किंवा अनेक वेगवेगळे बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारे कार्यक्रम असतील ते देण्याची धडपड, त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. संजय राव या ठिकाणी मला अत्यंत आनंदाने सांगावं वाटतं की तुमच्या कार्यक्रमाला जे मान्यवर, दर्जेदार मान्यवर येतात, हीच तुमच्या कामाची, कार्याची खरी पावती आहे. मला एसपी साहेबांनी सांगितलं की यहाँ पे बहुत लोग नहीं है, ये मुझे इससे मुझे लेना देना नाही, परंतु इथे कार्यक्रमाला जे माणसं आलेले आहेत येणं महत्वाचं आहे, हा संदेश जाणं महत्वाचं आहे की बौद्ध समाजाची माणसं शाहू महाराजांची जयंती करतात. हा संदेश फार मोलाचा आहे म्हणजे. आणि इथं त्यांच्या समाजाचे लोक असतील, मला बाकीच्या बद्दल बोलायचं नाही, परंतु तुम्ही हा कार्यक्रम गेल्या 10 वर्षापासून घेता, हे फार मोठी गोष्ट आहे असे ते मला येताना बोलले. आणि मी त्यांना विनंती केली की तुम्ही यायला पाहिजे. हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आहे. आणि त्यांनी त्यांची बैठक जेवायला निघाली होती, मी त्यांना म्हणून आणलं. आणि कारण असं जर झालं तर जे आयोजक आहेत, जे बाबासाहेबांची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी धडपड करत आहेत, त्यांच्या पावलांना बळ मिळते. म्हणून आम्ही सुद्धा मिलिंद सावंत त्यांचा म्हणजे कायमस्वरूपी हेच आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, त्याच पद्धतीनं मी सुद्धा असतो. परंतु या ठिकाणी संजय बगाटे यांचं कार्य महानच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु हा कार्यक्रम आपण घेऊ. महिलांच्या वतीनं संजयरावचा सत्कार होणार आहे. या ठिकाणी सरांनी अतिशय तपशीलवार आणि मुंबईहून येऊन ज्या पद्धतीनं हे जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्या तपशिलात मी जाणार नाही, कारण सरांच्या पुढं मी बोलणं हे फार महत्वाचं नाही. त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या ज्या घडामोडी चालू आहेत, ज्या पद्धतीनं 2 जातीमध्ये संघर्ष निर्माण केलेला आहे, वाद निर्माण केलेला आहे आणि जातीला विभागण्याचं, वर्गीकरण करण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्यासाठी मला वाटतं त्या मुलीने गाणं म्हणलं होतं, गायिका, हे जागा असावं भीमाचं बिल्लू जागा असावं, उडारताना कधी कुणाच्या मागं नसावं, हे आता तिनं सांगण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे. म्हणजे आपण कुठं आहोत, कोणत्या अहंकारात आहोत, कुठं काय घडायलंय याची सुद्धा आपल्याला जाणीव राहिलेली नाही. म्हणून ते गाणं आता आपल्याला वामनदादाचं ते गीत आहे, तंतोतंत लागू पडते. म्हणून जागे व्हा, सावध व्हा. मातंग समाजात आणि आपल्यामध्ये जे वितुष्ट आणलेलं आहे, आपल्यामध्ये जे वाद निर्माण केलेला आहे, त्याच्या मागे जे षडयंत्रकारी आहे, जी यंत्रणा कामाला लागलेली आहे, हे आपलं मोठेपण नाकारण्यासाठी, बाबासाहेबांचं अस्तित्व, बाबासाहेबांचं संविधान यांचा मोडतोड करण्यासाठी कामाला लागलेले आहेत. म्हणून त्या गाण्याचा जो अर्थ आहे, त्याचा जो हेतू आहे, आपण लक्षात घेतला पाहिजे. असं नका, आपल्याला सगळंच मिळालंय आणि आपण सगळं काही उपभोगत आहोत, या आविर्भावात राहू नका. तुम्ही सावध होणं, मी सावध होणं गरजेचं आहे. आणि
मला वाटतंय खोब्रागडे सर, या ठिकाणी तुमच्यासारख्या ज्ञानी माणसांचे हे जे व्याख्यान आहे हे अनेक लोकांपुढे गेलं पाहिजे. त्याच्यासाठी ते प्रशिक्षण वर्ग म्हणा किंवा चर्चासत्र झाले पाहिजे. तुमच्यासारखे मार्गदर्शन आणखी आम्हाला सुद्धा कळत नाही उपवर्गीय काय भानगड, बाकीच्यांचा काही विषयच येत नाही. म्हणून आम्हाला सावध होण्यासाठी, जागा करण्यासाठी तुमच्यासारख्याचं मार्गदर्शन मोलाचं आहे. तुम्ही वारंवार संजय बगाटेच्या आमच्या या उपक्रमाला सहकार्य करता, येता, आपलं योगदान देता, त्याबद्दल सुद्धा मी तुमचे धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. तुम्ही सांगितलं की 1902 मध्ये शाहू महाराजांना जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत बसून त्याचं सामाजिकीकरण न्यायाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्या आरक्षणाचा पूर्ण उपभोग घेऊन आज आरक्षण फक्त महाराणी खाल्लं असं जो उहापोह चालू आहे हे म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराची प्रतारणा आहे, त्यांच्याशी गद्दारी आहे आणि मातक समाजानं केलेला म्हणजे याला बैमानीचा अर्थ म्हणूया. बाबासाहेबाच्या पुढे अख्खं जग नतमस्तक होते. ते महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल बोलतात हे अत्यंत खेदाची बाब आहे. त्यांची पात्रता नसताना ते बोलतात हे आपण जरा लक्ष देऊन मनावर घेतलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी पुढे होणार आहेत. हा फक्त खडा टाकलेला आहे. तुम्हाला तपासण्याचं काम सुरू आहे आणि याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. तेव्हा हे यापुढे हे काळ सोकावणार नाही याची आपण काळजी घेऊया. खूप वेळ झालाय. तुम्ही सरांना तपशीलवार ऐकलेला आहे. त्याबद्दल अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार मनोगत व्यक्त केलेले आहेत. त्यामुळं मी आपल्याला फार काही सांगण्याची गरज नाही किंवा ती माझी पात्रता सुद्धा नाही. आपण आदरणीय संजय बगाटे आणि त्यांच्या टीमनं मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, मला हे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या कायम ऋणात राहतो आणि या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. जय भीम. लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सवाचा आभार व्यक्त करण्यासाठी मी आमचे निमंत्रक धम्ममैत्री संवाद अभियानाचे मार्गदर्शक राजकुमार इंगळे सर यांना विनंती करतो की आपण आभार व्यक्त करावे. आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 2026 या ठिकाणी आपण आणि नामवंत गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. यासाठी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय पोलीस अधीक्षक, आपल्या परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, आजच्या या व्याख्यानासाठी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माननीय सुनील खोब्रागडेजी ते आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे या ठिकाणचे अध्यक्ष माननीय गौतमजी मुंडे सर, त्यानंतर नितीनजी नार्वेकर, प्रतिभाताई सरोदे आणि मिलिंद सावंत, आपले नगराध्यक्ष सेलूचे, त्याचबरोबर मंगेश नरवाडे, सय्यद कादर आणि रणकांबे साहेब हे सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी व्यवस्थितरित्या आयोजित केला असे संजय बगाटेजी यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाची यथोचित अशी माहिती आणि जी काही आपल्याला सर्वांनी सांगितलं त्या पद्धतीने जे काही मार्गदर्शन केलं ते आपण सर्वांनी ऐकलं. यासाठी आपण पुढील कार्याला त्याचं पुढे सुरुवात करतील आणि त्यांचे जे विचार आहेत ते आपण आत्मसात करावेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे गुणवंत विद्यार्थी होते हे सर्व पालकासह आणि मुलांसह या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा जो विचार मंच आहे, हा जो उपस्थित करून दिला त्यांचं सुद्धा नगरपालिकेचं त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करू या ठिकाणी. आणि यानंतर आणि विशेष म्हणजे